नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीत कॅफेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार. येथील विश्रामबाग परिसरातील आलदर चौकातील बिलेनियर कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील चित्रफित बनवल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडितेने पुन्हा नकार दिल्यानंतर चित्रफित व्हायरल केली. त्यामुळे पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात संशयित समर्थ अनिल देवपुळे राहणार रविवार पेठ माधवनगर याच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे. शहरातील या पीडितेबरोबर समर्थ याने ओळख वाढवली. जानेवारी 2026 मध्ये त्याने या कॅफेमध्ये तिला भेटायला बोलवलं. कॅफेमध्ये कुणी नसल्याचं पाहून त्याने दरवाजा बंद करून पीडितेशी लगट केली. त्यानंतर जबरदस्तीनं तिच्यावर बलात्कार केला. त्याचे चित्रीकरणही केलं. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर चित्रफित व्हायरल करेन अशी धमकी दिली. बलात्कारानंतर त्याने पीडितेला पुन्हा भेटायला बोलवलं, परंतु तिने नकार दिल्यानंतर त्याने तिची चित्रफित व्हायरल केली. हा प्रकार समजताच पीडितेने आईला सांगितलं. आईने तिला घेऊन विश्रामबाग पोलीस ठाणं गाठलं. त्याच्या विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केला असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव तपास करत आहेत.